नमस्कार मित्रांनो. रहस्य मुलांच्या यशाचे या कार्यक्रमात पुन्हा आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. मित्रांनो, मी गोरख सुतार, ब्रेन पॉवर्स इंडिया या कंपनीचा संस्थापक. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये हे पाहणार आहोत की जे पालकांचे बरेचसे प्रश्न असतात मुलांच्या बाबतीमध्ये, त्याच्यातील एक जो प्रश्न आहे की मुलं स्वतःहून अभ्यास करत नाहीयेत. या विषयावर अजून डिटेल्समध्ये आपण माहिती घेणार आहोत. या आधीचा जो भाग होता त्यामध्ये सुद्धा या विषयावर आपण माहिती घेतली होती आणि त्या बाबतीमध्ये आपण काय करू शकतो याच्याविषयी आपण चर्चा केली होती. तर आजचा जो भाग आहे या भागामध्ये आपण पुन्हा एकदा मुलं अभ्यास करत नाहीत म्हणजे स्वतःहून अभ्यास करत नाहीयेत, तर या विषयावर सखोल चर्चा करणार आहोत आणि माहिती मिळवणार आहोत. मित्रांनो, मुलं अभ्यास करत नाहीत याचं जे एक कारण आहे की जर का मुलांना त्यांचा गोल हा जर ठरलेला असेल आणि त्या गोलप्रमाणे मुलांना त्याची पूर्ण माहिती असेल, ओके, आणि त्याबद्दल जर मुलाला आपण थोडंसं मोटिवेट केलं तर मुलं अभ्यास करतील. पण मी आतापर्यंत माझ्याकडे जितके पॅरेंट्स येत आहेत आणि त्यांचा जो हा प्रश्न असतो त्या प्रश्नांवर उत्तर मला वाटतं एकच आहे. एक त्याच्यासाठी आपण एक समजा एक एक्झाम्पल घेऊ, एक उदाहरण घेऊ की आपण जर का ठरवलं असेल की आपल्या मुलाला आपण पायलट बनवायचं, ओके, पण आपल्या मुलाला पायलट बनवायचं ही इच्छा आपली आहे, मुलाची इच्छा अजून नाहीये किंवा मुलाला याविषयी माहिती नाहीये. तर आपण काय केलं पाहिजे की आपण त्याला नेहरू सायन्स सेंटर म्हणा किंवा असे जे सायन्स सेंटर्स आहेत की जेथे विमानं त्याला आपण दाखवू शकतो किंवा पायलटचं जे काही लाईफ असतं ते आपण त्याला दाखवू शकतो. अशा ठिकाणी आपण या मुलाला घेऊन गेलं पाहिजे. कारण मुलं शिकतात ही ऑब्झर्वेशनने. जर का आपण मुलांना अशा ठिकाणी घेऊन गेलो आणि त्यांनी ते पाहिलं की पायलट म्हणजे नक्की काय असतो, पायलटचं काम काय असतो, पायलटची लाईफ कशी असते आणि ह्या गोष्टी आपण त्यांना वारंवार, जसं आपण पिकनिकमध्ये हॉटेलमध्ये जातो, पिकनिकमध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातो, मॉल्समध्ये जातो, तसं आपण आपल्या मुलांना या ठिकाणी पण घेऊन गेलं पाहिजे. आणि अशा ठिकाणी आपण जर का घेऊन गेलो तर हळूहळू मुलं ऑब्झर्वेशन करतात आणि मग त्यांचं स्वप्न तयार होतं. मित्रांनो, मुलाचा गोल ठरवणं म्हणजेच त्याचं ड्रीम करिअर ठरवणं, म्हणजे त्याचं आवडतं काम ठरवणं असं होतं. तर अशा प्रकारे आपण जर का मुलाला त्याच्या आवडीनुसार जर का काही करिअर म्हणा सुचवली आणि त्या करिअर त्याला आवडली, तर मुलगा स्वतःहून सगळ्या गोष्टी करेल. थोडक्यात कुठलीही व्यक्ती कोणत्याही गोष्टी करते लाईफमध्ये ते दोन कारणामुळे, एक आवडीमुळे आणि एक मजबुरीमुळे. पण मित्रांनो, आपल्या मुलांना मजबुरी नावाची गोष्ट माहीत नाहीये. याचं कारण की आपल्या मुलांना ज्या काही गोष्टी लागतात त्या गोष्टी आपण सगळ्या व्यवस्थितपणे पुरवतोय. म्हणजे काही ठिकाणी तर असंही होतंय की सकाळी सांगितलं की मुलांनी की मला हे पाहिजे, तर संध्याकाळी त्याला ती गोष्ट मिळते. त्यामुळे आपल्याला मुलांना मजबुरी नाहीये. तर आपल्याला असं वाटतं की त्यांनी स्वतःहून अभ्यास करावा, तर मुलांची आवड आपण पहिली जाणून घेतली पाहिजे आणि त्या आवडीनुसार त्याला त्या ठिकाणी घेऊन गेलं पाहिजे, त्या गोष्टी दाखवल्या पाहिजेत. तर त्याचं स्वप्न तयार होईल आणि मग तो मुलगा स्वतःच्या स्वप्नासाठी सर्व काही करेल. त्याच्यामध्ये अभ्यास तर ही खूप छोटी गोष्ट आहे. मित्रांनो, आपण काही ज्या कथा ऐकतो की एखादा शेतकरी जो आहे, गरीब शेतकरी होता, खूप काबाड कष्ट करायचा, मेहनत करायचा, पण त्याच्या मुलांनी UPSC मध्ये टॉप केलेलं आहे. अशा खूप गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतील. कारण कुठलाही मुलगा तोपर्यंत स्वतःहून काही अभ्यास म्हणा किंवा कुठल्या गोष्टी करत नाही, जोपर्यंत त्याचं स्वतःचं स्वप्न तयार होत नाही.
यासाठी जसं आपल्याला वाटतं की मुलांनी स्वतःहून अभ्यास करावा, तर आपण आपल्या मुलाला त्याचा गोल ठरवून देण्यात मदत केली पाहिजे. मग काय झालं, की समजा आपण जर का ठरवलं, की आपल्या मुलाला त्याचा गोल ठरवून दिलाय, तर त्या गोलपर्यंत त्यांनी कसं जावं, यासाठी जो रोडमॅप लागतो, तर तो रोडमॅप सुद्धा आपण आपल्या मुलाला बनवून दिला पाहिजे. आणि त्या रोडमॅपप्रमाणे आपण फॉलोअप करून त्याला मदत केली पाहिजे. एक्झाम्पल, की समजा त्याला पायलट बनायचंय, तर त्यासाठी जो काही प्रोसेस असेल, की त्यांनी 10वी केलं पाहिजे, 12वी केलं पाहिजे, त्याच्यानंतर हा कोर्स केला पाहिजे. ही सगळी माहिती त्याला त्याच्याच मदतीने आपण त्याला पुरवली पाहिजे आणि त्याला त्याचं गोल साध्य करण्यासाठी आपण आपल्या मुलाला ही मदत केली पाहिजे. तर मला वाटतं मित्रांनो, आपण जर का आपल्या मुलाचा गोल निर्माण करण्यात यशस्वी झालो, तर आपली मुलं स्वतःहून अभ्यास करतील. मित्रांनो, रहस्य यशस्वी मुलांचे या आपल्या कोर्समध्ये पालकांना आणि मुलांना ज्या अडचणी येत आहेत किंवा त्यांचे जे प्रश्न असतील, त्या सर्व प्रश्नांवर मी तुम्हाला हळू माहिती देईन आणि मार्गदर्शन सुद्धा करेन. यासाठी तुम्ही मला डायरेक्ट मेसेज सुद्धा करू शकता किंवा संपर्क सुद्धा करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. थँक यू. धन्यवाद.